पहिल्यापासून घेऊ. दादा, आज बीडमध्ये ओबीसींचा एक मोर्चा होती, एक सभा होती आहे आणि या सभेच्या माध्यमातून 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी होती. अरे बाबा, ते ओबीसीचा मोर्चा नाही, ओबीसी सांगायला लागले दादा. ते ठराविक जातीचा मोर्चा आहे, ते ठराविक जातीचे नेते आहेत आणि तुम्हाला तिथं काही वैयक्तिकच जात दिसणार आहे तिथं. त्याच्यामुळे तो ओबीसीचा मोर्चा नाहीच. दादा, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हा मोर्चा मुळात GR रद्द करा या प्रमुख मागणीसाठी आहे. तो रद्द होत नसतो. एवढी टप्पर कोणात नाही ते रद्द करायचं. एवढे सोपे नाहीत ना. आम्ही एकटेच 50-55% येत राज्यात. सगळ्याची पाठ पुरवतो आम्ही. कोण रद्द करतं बघतो ना. 75 वर्षातला एक तर पहिला मराठ्यांचा GR आहे आणि मराठवाड्यातले मराठे हैदराबादच्या गॅझेटियरचा आधार घेऊन तो GR काढलेला आहे. त्यांना फुकटात मिळालेला आहे. आम्ही आमच्यावर चाल केल्यावर आम्ही आणखीन चाल केली नाही. नसता 16% आणि ते 2% आरक्षणच राहत नाही. वेळ आली तर मंडल सुद्धा राहत नाही. एका अध्यादेशावर जिवंत आहे फक्त तो मंडल, तो अहवाल. देशाचं आरक्षण आणि राज्याचं आरक्षण हे अध्यादेशावर जिवंत नसतं. मान्य सुप्रीम कोर्टाला सुद्धा मान्य नाहीये. लय खोलात मला जायला लावू नका म्हणा. तुमच्या पुढे 10 पावलं चालणार आहे. तायवाडे आणि वडेट्टीवार दोघंही या मेळाव्याला उपस्थित राहणार नाही, अशा प्रकारची माहिती आहे. यावर तायवाडे असे म्हणालेले आहेत की चुकीचा संदेश किंवा ओबीसी लोकांची दिशाभूल होऊ नये, अशा प्रकारचा मेसेज त्यांनी एक दिलेला आहे. बरोबर आहे ना मग, कारण मराठी ओबीसीच आहेत. त्यांचा बरोबर आहे, धक्काच लागत नाही कोणाला. आम्ही 150 वर्षापासून आहे. तुम्ही आमचं आरक्षण खाताय, त्यांना वाटत असं येऊ द्या मराठी आरक्षणात. दादा, आपण जर बघितलं तर छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत आणि हा GR जो आहे तो मंत्रिमंडळांमध्ये फडणवीसांनी दिलेला, त्यांच्या सरकारने दिले आणि त्यांच्या सरकारमधून हे मंत्री विरोध करतात. हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं पाहिजे की खूप मोठा गेम असण्याची शक्यता आहे. की फडणवीस साहेबा पुढं करायचं, त्यांचं गुलगुलो गप्पा आणायच्या, बोलायचं, दाखवायचं, फक्त मोठेपण सांगायचं, समाज दाखवायचा आणि त्यांच्यावरच वार करायचा. सरकारवरच जेव्हारी वार झाला पाहिजे. डॅमेज किती करता येईल फडणवीस साहेबांना याचा पुरेपूर प्रयत्न आहे अशी आम्हाला शंका येते. किंवा आम्हाला असंही वाटतं की फडणवीस साहेबांनी असंही करू नये की दोन्हीकडं गोड बोलायचं आणि काही मराठ्यांना शंका येईल असं पाऊल फडणवीस साहेबांनी उचलू नये अशी आमची सुद्धा अपेक्षा आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल शंका अजिबात नाही आहे आता, की मराठवाड्यातल्या गरीब लेकरांचं भविष्य घडावं, त्याचं उद्ध्वस्त होऊ नये याच्यासाठी त्यांनी तो GR काढलाय. आणि नक्कीच मराठवाड्यातला सगळा मराठा गॅजेटियरच्या नुसार आरक्षणात जाईल ही आम्हाला आशा आहे. परंतु काही वेळेस असंही वाटतं, आता 1-1.5 महिना झाला मी मुंबईला गेलेलो आणि आता कुठंतरी पोरांना आमच्या नोटीस यायला लागल्यात गाडीच्या, तवाच द्यायच्या ना. मग इतक्या उशिरा देणं म्हणजे काय? तुम्ही ह्या शंका मराठ्यात घुसू नये असं फडणवीस साहेबांनी कधीच वागून काय करायचं ना, सरळ सरळ सांगा. हे असे गोड बोलून, काय म्हणते त्याला, गुळाची सुरी, असं गोड बोलून कधीच दगा फटका नाही करायचा. त्यांनी खूप मोठ्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे सरकारला, खूप मोठ्या मराठ्यांचा. आणि मराठ्यांचा रोष परवडणारं सरकार नाहीये. मी फक्त त्या टोकाला मराठ्यांना येऊ देत नाही की नको, चला चाललंय ना, अहिंसेच्या मार्गानं चलू द्या, त्याच्यातच भलं असतंय. परंतु आता यांना जर गोड बोलून वारच करायचे असतील तर त्याला नाविलाज. सध्या तरी आम्हाला असं वाटतं की फडणवीस साहेब कधीच आता मराठ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, पोराबाळांचं, लेकराबाळांचं, असं पाऊल उचलणार नाही आणि यांना सुद्धा तंबी देतील असं वाटतंय. बघू पुढं काय होतं. आम्ही लढायला खंबीर आहेत, पुढं येईल त्या संकटाला सामोरं जायला तयार आहेत. फडणवीसांनी भुजबळांना याविषयी समज द्यावी असं तुम्हाला वाटते का? द्या म्हणायची गरजच कशाला पाहिजे. GR त्यांनी काढला, सरकारमध्ये ते त्यांचेच लोक सगळे, दादाचे सगळे लोक, यांना कळत नाही का? तुम्हाला वाटतं का आम्ही नुसते नादी लागण्यापुरते आहेत म्हणा फडणवीस साहेबाला? असं नाहीये. आम्ही तुमच्यावरती फडणवीस साहेब विश्वास ठेवलाय. नादी लावणारातले आम्ही नाहीयेत. इतके बोळ्याने दूध नाही पेत आम्ही. तुम्हाला वाटतंय फक्त कुणी चौथी ना पास आहे, कुणी अमकं आहे तमकं आहे. आमच्या ज्ञानाप्रमाणे आम्ही समाजाला मोठं करणे इतकी अक्कल आमच्याजवळ आहे आणि कोण आमच्यावरती काय डाव करतंय तेवढी पण अक्कल आहे आम्हाला. हो, पहिल्यासारखे पुन्हा प्रयोग सुरू करणार तुम्ही. मी 1-1.5 वर्षापूर्वी सुद्धा तुम्हाला सगळ्याला बोलवतो, तुम्ही सगळे पत्रकार बांधव साक्षाला तुम्ही हाय तिथं एवढे भर की
पुढे रेकॉर्डिंग व्हायरल करायच्या, कुठं खोटे नाटे व्हिडिओ करायचे, पुन्हा त्या प्रक्रियेत यायला लागलेत. मला 2-3 दिवसात कळायला लागले कसले ते खोटे नाटे व्हिडिओ बनायचे आणि मग याला बदनाम करायचं, हे मॅनेज होत नाही, हे फुटत नाही, मग आता काय करायचं, तर मग याला काय आता बदनाम करा. काय करणार बदनाम तुम्ही? आणि आजकाल ते यंत्र बाहेरून आणतात, कुठून आणतात, आणि आजकालचे यंत्र असे चालतात कपडे निघत आहेत माणसाचे. म्हणजे ते तुम्ही ह्या चाली करून मला गरिबांपासून तोडायचा प्रयत्न करताय हे आम्हाला कळतंय. पण करणाराला एक गोष्ट लक्षात ठेव म्हणा, तू फेक अकाउंटवरून करण्यात कशावर नाही, नाव निघतं, पुरी साखळी काढणार आहे पुरी, आणि गाठ आमच्या संघ हे सुद्धा देणार. तू कोणत्या जातीचा असू, आमच्या जवळचा असूच नाही तर तुला आमचा असू, सुट्टी नाही. कारण ही परिस्थिती काय आहे, मी काय काम करतोय, मराठवाड्यासाठी गॅजेट घेणार आहे. मग आता खपत नाही, गरिबांचं लेकरं मराठ्यांचं कल्याण करायला लागलोय. नेत्यांनी तर कल्याण केलं नाही आतापर्यंत, 75 वर्षात कोणत्या सरकारने केलं नाही. मी सातारा संस्थांचं, हैदराबादचं, आपलं कोल्हापूरचं गॅजेटियर, औंधचं, पुण्याचं गॅजेटियर, हे सगळे गॅजेटियर लागू करा म्हणून सांगतोय. हे पोरग घेणार उद्याच्याला, हे पोरग याने शेतकऱ्यांसाठी आव्हान केलंय. पुन्हा हे जर मराठ्यांसाठी असं शेतकऱ्यासाठी लढलं तर आपलं सरकार देशापासून गोत्यात यायचं काम आहे. मग याला शेवटी आकडायचं कुठं, तर याच्या विरोधात काहीतरी खोटे नाटे व्हिडिओ बनवा, काहीतरी रेकॉर्डिंग व्हायरल करा, म्हणजे बदनाम होईल आणि खचून मागं सरकल. हे बघा, माझा मराठा समाजाला आव्हान आहे, आपल्या गरिबांसाठी लढणारा कोणी नाही. हे चाली हे करू शकतात, खोटे नाटे व्हिडिओ बनवून कसले आणू शकतात कुठून बी, ते रासरोस खरंच आहे असंही दाखवू शकतात. आपल्याला आपल्या विरोधात जो बदनामीचं षडयंत्र करेल ना, त्याचा सामना करावा लागणार आहे करोडो मराठ्यांना. तेव्हा आपण टिकू. आपण जर कोणी काही केलं आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर वाटलं गरीब मराठ्यांचं आणि आपल्या चळवळीचं होणार. आणि जो कोण असेल ना त्याला ना दयामायाच नाही आता.